नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहे इथे उन्हाळ्यात तीळची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर आपल्याला उन्हाळ्यात तीळची वाढ ही झपाट्याने आणि लवकर करायची असेल तर पुढील नियोजन करणे आपल्याला खूप आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी काय करतात, याला 7 ते 8 दिवसाची पाण्याची गॅप देतात। कोणते शेतकरी 10 दिवसांनी याला पाणी ओलतात, कोणते 8 दिवसांनी गॅप देऊन याला पाणी ओलतात। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं तीळच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, या पाणी नियोजन करताना यामध्ये आपल्याला साधारणतः 4 दिवसाची गॅप ठेवून 2-2 तासांनी आपल्याला स्प्रिंकलरचे पाणी द्यायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आपलं क्षेत्र 2 एकर असेल तर आपल्याला तिथे आपण स्प्रिंकलरचे शिपा देत असतो। तर त्यामध्ये आपण 2-2 तासाच्या शिपा ह्या प्रत्येकी 4 दिवसांनी आपण आपल्या शेतामध्ये द्यायच्या। याने काय होईल शेतकरी मित्रांनो, याला पाण्याचा ताण पडणार नाही आणि ताण न पडल्याने याची फास्टपणे ग्रोथ होईल। आणि शेतकरी मित्रांनो, हा तीळ एकदम 25 ते 30 दिवसाचा असताना, म्हणजे 25 दिवसाचा तीळ आपला उन्हाळी तीळ झाला की यामध्ये 28-28-0 याची फवारणी करणे गरजेचे आहे। ही फवारणी केल्याने शेतकरी मित्रांनो याची झपाट्याने वाढ होईल आणि 25-30 दिवसांनी परत याच 28-28-0 ची आपण फवारणी करावी। याने शेतकरी मित्रांनो झपाट्याने आपल्या तीळ पिकाची वाढ होईल। आणि फवारणी झाल्यावर 35 दिवसांनी म्हणजे तिथून 5 दिवसांनी समोर आपल्याला एक युरिया खत देणे आपल्याला खूप आवश्यक आहे। युरिया दिल्यामुळे याची झपाट्याने वाढ होईल आणि लवकरात लवकर हा तीळ आहे हा वाढीस तयार होईल। तसे तर शेतकरी मित्रांनो, जो उन्हाळी तीळ असतो हा एक महिना तरी आपल्याला वाढ याची सहसा दिसत नाही, पण आपण जर असे नियोजन केले तर चांगल्या प्रकारे वाढ आपल्या जो उन्हाळी तीळ आहे यामध्ये दिसून येईल। तर शेतकरी मित्रांनो, पाणी नियोजनावर तुम्ही लक्ष द्या। प्रत्येकी 4 दिवसांनी 2-2 तासाच्या पाड्या आपण यामध्ये द्या। आणि जर कुठे शेतकरी मित्रांनो आपला तीळ पातळ निघाला असेल, जसे आता तुम्ही इथे बघत आहात, इथे खूप दाट आहे आणि समोर गेलो तर आपल्याला काही पातळ निघताना दिसला आहे, तर अशात काय करायचं, यामध्ये आपण याला इरवू शकतो। असा यायचा घ्यायचा आणि जी खाली जागा आहे येथेच आपण याला इरवू शकतो, म्हणजे तो तिथे खाली जागा पण आपण स्पेस आपण भरू शकतो। जशा आपण कपाशीच्या खांड्या लावतो त्याचप्रमाणे आपण या तिळाच्या सुद्धा तिचं झाड उपडून आपण तिथे लावू शकतो। तर माहिती तुम्हाला कशी वाटली, पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।